नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचा महागव्हर्नमेंट एक्झाम या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. तर आपण काही पोलीस भरतीमध्ये विचारण्यात येतील असे काही महत्त्वाचे सराव प्रश्न बघणार आहोत, जे की तुमच्या येणाऱ्या परीक्षामध्ये इम्पॉर्टंट असेल. तर वेळ न वाया घालवता चला सुरू करूया. तर पहिला प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेमध्ये घटना दुरुस्तीशी संबंधित तरतूद खालीलपैकी कोणत्या कलमामध्ये करण्यात आली आहे? भारतीय राज्यघटनेमध्ये घटना दुरुस्तीशी संबंधित तरतूद खालीलपैकी कोणत्या कलमामध्ये करण्यात आली आहे? तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक 3, कलम 368. पुढचा प्रश्न, नेपाळ या देशाने दावा केलेले कालापानी हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? नेपाळ या देशाने दावा केलेले काळापानी हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? तर याचा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, उत्तराखंड. पुढचा प्रश्न, सन 2011च्या जनगणनेनुसार लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्र भारतात कितवा क्रमांक आहे? सन 2011च्या जनगणनेनुसार लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्र भारतात कितवा क्रमांक आहे? तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक 2. पहिला हा उत्तर प्रदेश आहे. पुढचा प्रश्न, 1971 मध्ये लोक आयुक्त संस्था याची स्थापना भारतातील कोणत्या राज्यात करण्यात आली? 1971 मध्ये लोकायुक्त संस्था याची स्थापना भारतातील कोणत्या राज्यात करण्यात आली? तर याचा उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 4, महाराष्ट्र. पुढचा प्रश्न, 1942च्या चले जाव आंदोलनाचे महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणते शहर आंदोलनाचे केंद्र बनले होते? 1942च्या चले जाव आंदोलनाचे महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणते शहर आंदोलनाचे केंद्र बनले होते? तर याचा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, मुंबई. पुढचा प्रश्न, मराठी वृत्तपत्राचे जनक म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखले जाते? मराठी वृत्तपत्राचे जनक म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखले जाते? तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 4, बाळशास्त्री जांभेकर. पुढचा प्रश्न, डिप्रेस्ड क्लास मिशन या संस्थेची स्थापना कोणी केली आहे? डिप्रेस्ड क्लासेस मिशन या संस्थेची स्थापना कोणी केली आहे? तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 3, विठ्ठल रामजी शिंदे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या महासागरात सर्वाधिक खोली असणारे ठिकाण आहे? खालीलपैकी कोणत्या महासागरात सर्वाधिक खोली असणारा ठिकाण आहे? याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक 3, पॅसिफिक महासागर. पुढचा प्रश्न, सौर मालिकेतील कोणत्या ग्रहाला लाल ग्रह असे सुद्धा म्हटले जाते? सौर मालिकेतील कोणत्या ग्रहाला लाल ग्रह असे सुद्धा म्हटले जाते? याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 4, मंगळ या ग्रहाला लाल ग्रह असे म्हटले जाते. पुढचा प्रश्न, ठाणे जिल्ह्याचे विभाजन होऊन पालघर जिल्ह्यात खालीलपैकी कोणत्या तारखेस अस्तित्वात आला? ठाणे जिल्ह्याचे विभाजन होऊन पालघर जिल्हा खालीलपैकी कोणत्या तारखेस अस्तित्वात आला? तर याचा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, ऑगस्ट 2014. पुढचा प्रश्न, बिनभाड्याचे घर या अलंकारिक शब्दासाठी दिलेल्या पर्यायातून योग्य शब्द निवडा. बिनभाड्याचे घर या अलंकारित शब्दांसाठी दिलेल्या पर्यायातून योग्य शब्द निवडा. याचा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, तुरुंग म्हणजेच जेल.
पुढचा प्रश्न, भारतातील एकमेव जिवंत ज्वालामुखी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? भारतातील एकमेव जिवंत ज्वालामुखी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर याचा आन्सर असेल ऑप्शन क्रमांक 2, बोरन बेट. पुढचा प्रश्न, 1869 मध्ये मुंबईत स्थापना झालेले ईस्ट इंडिया असोसिएशनचे शाखेचे अध्यक्ष कोण होते? 1869 मध्ये मुंबईत स्थापन झालेले ईस्ट इंडिया असोसिएशनचे शाखेचे अध्यक्ष कोण होते? याचा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, भाऊ दाजी लाड. पुढचा प्रश्न, इसवी सन 1873 साली महात्मा फुले यांनी खालीलपैकी कोणत्या समाजाची स्थापना केली? इसवी सन 1873 साली महात्मा फुले यांनी खालीलपैकी कोणत्या समाजाची स्थापना केली? इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे मित्रांनो. याचा आन्सर असेल ऑप्शन क्रमांक 2, सत्यशोधक समाज. याच्यातूनच 2-3 प्रश्न येऊ शकतात, जसे की ते स्थापना वर्ष कोणी केली, जे की महात्मा फुलेंनी. कोणती संस्था, सामाजिक संस्था, तर सत्यशोधक समाज. पुढचा प्रश्न, पाणीग्रहण याचा समानार्थी शब्द कोणता होईल? पाणीग्रहण याचा समानार्थी शब्द कोणता होईल? तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक 3, विवाह. थँक्यू फ्रेंड्स. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.